संदेश म्हणजे सगळ्या मुलांनी किंवा पालकांनी पण किंवा सगळ्यांनी आकाश निरीक्षण करावे. आकाशाची माहिती आपल्याला पाहिजे. आकाशाची माहिती याच्यासाठी का कधी पावसाळा येईल, कधी उन्हाळा येईल, ह्याचं जे कॅलेंडर जे आहे ते सगळं आकाशाच्या याच्यावरती डिपेंड असते किंवा तयार केलेलं आहे. तर जर का आकाशाची माहिती असेल तर ते चांगलंच आहे. कोणताही ग्रह तारा कुठे आहे, कधी उगवेल, काय उगवेल, कोणती रास कधी उगवेल, हे जर का मुलांना माहिती राहिलं तर मग बाकीच्या गोष्टी त्यांना सोप्या जातात अभ्यास करण्यासाठी शाळेमध्ये किंवा त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून जर का त्यांना खगोलशास्त्रामध्ये करिअर वगैरे करायचं असेल तर. आणि आजच्या या युगात जे महिला आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की चंद्रग्रहण यावर्षी लागलेलं आहे तर पुढच्या वर्षी लग्न व्यवहार वगैरे होणार नाही. याच्यावर आपण काय सांगणार? हा खरं तर आता तुम्ही जो प्रश्न विचारला ना तो एक मोठा विनोदच आहे. आताच आपण बघतोय की किती काय काय अंधश्रद्धेची किती प्रकरणं. मी कोणाची नावं घेत नाही, पण मला सांगायचा उद्देश असा की आपल्या देशामध्ये इतकी अंधश्रद्धा आहे की आपण त्याचं मला तर खूपच वाईट वाटते. आता सूर्यग्रहण म्हणा, चंद्रग्रहण म्हणा, यामध्ये काही खायचं नाही, काही हे नाही, असं होते तसं होते. आता एक गोष्ट खरी आहे की सूर्यग्रहण जेव्हा असते तेव्हा जर का ते उघड्या डोळ्यांनी बघितलं तर डोळ्यांना त्रास होतो. ही कारण की प्रखर किरणे असतात. ही गोष्ट म्हणजे खगोलशास्त्र किंवा विज्ञान मान्य करते. पण चंद्रग्रहण जे आहे, चंद्रग्रहणामध्ये कोणाला काही त्रास होत नाही. मग ती गर्भवती महिला असू दे, काय असू दे. आम्ही तर जाणून बुजून चंद्रग्रहणाच्या दिवशी मुलांना बोलून त्या दिवशी खाऊ वाटप वगैरे मी स्वतः त्यांच्याबरोबर सगळं खातो. म्हणजे लोकांना ते फोटो पण टाकतो की चला काही होत नाही. चंद्रग्रहणाविषयी अजिबात म्हणजे जे आहे ते सगळे गैरसमज आहेत किंवा अंधश्रद्धा आहेत. या चंद्रग्रहणाच्या, सूर्यग्रहणाच्या याच्यावर आपण चालू जीवनावर काही परिणाम होतो का? तसं काहीच चालू जीवनावर परिणाम होत नाही. आता उदाहरणार्थ तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की सांगितलं जातं की आता चंद्रग्रहण लागलेलं आहे, हा का तो मंत्र जपा, तो का तो मंत्र जपा का तुम्हाला काय होणार नाही. आता ठीक आहे, माणूस एक प्राणी आहे, पण आता गुरं ढोरं बाकीचे ते पण प्राणी आहेत, त्यांना कुठे मंत्र येतात? ते मग ते कसं काय, ते तर व्यवस्थित राहतात ना. मग माणूस पण प्राणीच आहे ना. मग माणसाला काय ते मंत्र बोलायची गरज त्या ग्रहणाच्या काळात? एकदम एक ती अंधश्रद्धा आहे. ते आता ती ज्याला पाळायची त्यांनी पाळू दे. त्याच्याविषयी माझं काय असं आपल्याला कोणाला जबरदस्ती करता येत नाही. पण एक खगोल अभ्यासक म्हणून मी सांगू शकतो की ही मी चंद्रकांत घाटाळ कासा येथे माझं एक छोटंसं सेंटर आहे. तर माझी एक थोडक्यात ओळख अशी की मी एक खगोल अभ्यासक आहे आणि अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र नावाचं पालघरमधलं पहिलं अवकाश निरीक्षण केंद्र मी स्थापन केलेलं आहे. आणि असं केंद्र स्थापन करणारा मी भारतातला पहिला आदिवासी व्यक्ती आहे. तर अशी माझी थोडक्यात ओळख आहे. आणि थोडं लेखन वगैरे करतो, विज्ञान लेखन किंवा सामाजिक लेखन. माझी 6 पुस्तकं प्रकाशित आहेत आतापर्यंत आणि ती लोकांना आवडलेली आहेत. अशी माझी थोडक्यात ओळख. लोकसत्तासाठी वगैरे मी मुलांसाठी लिहितो, बालमैफिलमध्ये किंवा इतर जे काही अंक आहेत त्यांच्यासाठी पण लिखाण करतो, जेवढं मला शक्य आहे.